आता जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं. दादा बोलतील ना आता. साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं, तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी आता त्या संदर्भात काय ते पाहावं. मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडतो हा माझा सरळ मुद्दा आहे. ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील. कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत. आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं, दिलगिरी व्यक्त केली का आपल्याकडनं नेमकं सादर करण्यात नाही, आम्हाला हा विषय संपवायचा आहे. माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा की हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा करायला नाही, पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली, दादांकडून सुद्धा माहिती आहे. आणि मला असं वाटतं या विषयावर फार चर्चा आता करू नये, जे झालं ठीक. बघा, त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता. 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते. आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ. साहेब म्हणजे त्याप्रमाणे जुने नातेसंबंध, जुना जो तुमचा स्नेह होता तो या ठिकाणी ठाण्याला नाही, मला वाटतं की ही वस्तुस्थिती आहे की गेली काही वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पण काम केलेलं आहे. मला विश्वास होता की त्यांनाही माहिती आहे की दादा भुसे काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. आणि मग असं असल्यानंतर त्यांच्याकडनं पण मला अशी अपेक्षा नव्हती. किमान कोणतीही गोष्ट बोलताना आपण त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे. जेव्हा त्यांनी त्याची खातरजमा केली तर त्यांना आढळून आलं की बाबा आपण जे वक्तव्य केलं, जे लिहिलं ते चुकीचं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली.